देहूला आलेली आहे आनंद डोहाच्या जवळ आणि आपण इंद्रायणी बघणार आहोत। आणि शैलजाताई तुम्ही आम्हाला दाखवता ना की इथे काय काय आहे? एक मिनिट आपण जरा तिकडे कॅमेरा करूया। हां, तर आता तुझ्या उजवीकडे जे बघतीयस तू तिथून सांडपाणी देहू गावचं सगळं सांडपाणी येते आत खाली, जिथे जलपर्णी खूप दिसते तिथे ते सगळं सांडपाणी येते। आणि थोडा जर तू डाव्या बाजूला कॅमेरा वळवलास तर हे जे छोटं बेटासारखं मध्ये दिसतंय त्याच्या पलीकडच्या बाजूला महासीरचं फीडिंग पॉइंट आहे। म्हणजे तिथं त्यांना खायला घातलं जातं, टाटाच्या कडून त्यांना फीडिंग देतात, कारण सध्या पाणी इतकं दूषित आहे की त्यांचं फीड त्यांना तिथे मिळतच नाही। त्यामुळे तिथं फीडिंग पॉइंट होतं आणि त्याच्या जवळच हा सुएज येते, कारण हे मासे इकडे येणार आणि या महासीर माशांना अतिशय शुद्ध आणि चांगलं पाणी, ज्याचा डीओ चांगला असेल, टेम्परेचर मेंटेन्ड असेल, अशा प्रकारचं पाणी तरच ते जगतात, जागत नाहीत। आणि तुम्ही मागे मला म्हणाला होता की पूर्वी ते मुळे मुठेमध्ये पण होते पण आता नाहीये। हो, हे सगळे इथले प्रदेशनिष्ठ मासे होते। म्हणजे पवनेला अजूनही रावेत बंधाऱ्याच्या वरच्या बाजूच्या गावांच्या तिथे काही ठिकाणी महासीर आपल्याला अजूनही मिळतात, पण मुळामुठेमध्ये मात्र अजिबात दिसत नाही। पूर्णपणे नष्ट झालेले आहेत, इरिव्हर्सेबल। आता काही प्रमाणामध्ये पवनेमध्ये मी म्हणलं तसं सोर्स रिजनच्या आसपास आहेत। आणि हा देहूचा हा जो आनंद डोह, तुला जर ते टायर लावलेली होडी दिसत असेल आणि त्याच्या पलीकडे जो एक पाणी संथ झालेलं दिसतं तो आहे आनंद डोह, जिथे तुकारामांनी आपली गाथा बुडवली आणि मग ती दुसऱ्या दिवशी वरती आली तो आनंद डोह। आणि हा आनंद डोह हा इथं येणारे सगळ्या वारकऱ्यांच्या दृष्टीने अगदी पवित्र का आहे, तर तिथं त्यांचा देवभासा राहतो। आजही महासीरचं हॅबिटॅट जे आहे ते त्या आनंद डोहामध्ये आहे। आणि ह्याच्याच आपण इथून पाहिलं तर एखाद्या किलोमीटरवर आज एवढे मासे मेलेले आढळले, कारण ते थोडेसे पाण्याची लेव्हल जशी कमी झाली ना की ऑक्सिजन घ्यायला ते थोडे वरती येतात। आणि महासीर माशांना मायग्रेशन हा त्यांचा आहे। म्हणजे पूर्वी जेव्हा आधेमध्ये हे बंधारे, बांध, वेगवेगळे पूल नव्हते तेव्हा हाच मासा पंढरपुरापर्यंत वारीला जायचा। आणि हे जुन्या अभंगांमध्ये हा खूप आपल्याला पुरावे याच्याबद्दल मिळतात, उल्लेख मिळतात। तर आता एवढं जे आपण म्हणतो की जिथे जो एक पवित्र ठिकाण आहे तिथे आता आपण हे सगळी जलपर्णी बघतोय आणि सगळं सांडपाणी बघतोय। आणि आता 20 तारखेला इथे वारकरी येणार आहेत, तीर्थ म्हणून घेणार आहेत। 27ला तुकाराम बीज आहे, ज्याच्यासाठी ते आनंद डोहाचं आणि हे तीर्थ घेतात, कारण ते पवित्र मानतात। आणि दुसरं थोडंसं एक तुला दगडी असं होडीसारखं, पाकळीसारखं जे आकार दिसतोय त्याच्यामध्ये जे दगड ठेवलेले आहेत त्याला म्हणतात सती आसरा। सती आसरा जिथे असतात तिथे नेहमी डोह असतात नदीचे। हे आजपर्यंत म्हणजे याला सांस्कृतिक आहे, कल्चरल सिग्निफिकन्स आहे। पिढ्या ज्या मासेमारांनी पुजलेले सती आसरे की जे इंडिकेटिव्ह आहेत की हे जीन बँक आहे की जीन पूल आहे संपूर्ण बायोडायव्हर्सिटीचं, फिशेसचं, तर ते हे सगळे आपल्याला इंडिकेशन दिसत आहेत। आपल्याला फक्त नदी स्वच्छ ठेवायची। आणि आपण इथे ज्या पुलावर उभे आहोत तिथून सुद्धा लोक खाली कचरा टाकतायत। हो, आणि अतिशय इथे खरं म्हणजे घाण वास येतोय, गलिच्छ झालेला आहे हे। आणि 20 तारखेपासून वारकरी येतील, कारण 27ला तुम्ही म्हणालात तसं तुकाराम बीज आहे। आणि आपण लोक इथे तीर्थ पिणार आहेत आणि आपणच बघतोय की इथून एखाद्या किलोमीटर अंतरावर मासे मरून पडले आहेत। त्यामुळं आपण तातडीने जर काही केलं नाही तर लोकांना सुद्धा इथे पुष्कळ काही आजार होणार आहेत जे वारकरी येणार आहेत। अगदी सत्य आहे।